नमस्कार. मी समजूतदार त्याला मानतो जो सदैव जागृत व समाजनिष्ठ असतो. त्याला जिंकायला हवं, पण त्याआधी शिकायला हवं. कारण शिक्षणामुळे मस्तक सुधारतं आणि हे सुधारलेलं मस्तक नंतर कोणापुढेही नतमस्तक होत नाही. असे ज्यांचे महान विचार आहेत, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 125वं जयंती वर्ष. त्यांना विनम्र अभिवादन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपल्या सर्वांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. आज 14 एप्रिल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचे 125वं जयंती वर्ष. आणि या 125व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण जगभरात त्यांच्या विचारांचं चिंतन मनन सुरू आहे. एक चिंतनशील, विचारवंत, बुद्धिवादक, बिनतोड युक्तिवादक, घटनेचे शिल्पकार अशी अनेक रूपे त्यांची आपल्याला परिचित आहेत. माणसाचा शिक्षणातून ज्यांनी शोध घेतला, शिका, संघटित व्हा हा मूलमंत्र त्यांनी दिला. अनेक वर्षांपूर्वीही स्त्रियांच्या समस्यांबाबत, त्यांच्या हक्कांबाबत ते जागरूक होते. त्यांची विचारधारा, त्यांची विचार प्रणाली नक्की काय होती, आज पुन्हा एकदा त्याचा शोध घेण्याची गरज आहे. आजचा आपला विषय काय आहे तो पाहूया. आजचा आपला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशीच एक व्यक्ती इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक हरी नरके. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. प्राध्यापक हरी नरके हे महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन याचे ते सदस्य सचिव आहेत. देश परदेशात त्यांनी एकूण 10,000च्या वर भाषणं केली आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांना 100हून अधिक पुरस्कार देखील मिळाले आहेत. महात्मा फुले समग्र वाङ्मय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा खंड 17 ते 22चे ते संपादक आहेत. आज आपणही त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार प्रणाली पुन्हा नव्याने एकदा जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, आजच्या विषयाला अनुसरूनच तुमचे प्रश्न असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी असावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय. आणि आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक हरी नरके. सर, खरं तर आजचा जो विषय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचे थोर सुपुत्र. खरं तर 125वं जयंती वर्ष आपण त्यांचं साजरं करतोय. त्यांचे महान जे विचार आहेत, संपूर्ण जगभरात त्याचं चिंतन मनन सुरू आहे. पण आपण पुन्हा एकदा त्यांच्या विचारांचा नव्याने मागोवा घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या प्रगतीबाबतचे विचार आणि त्यांचं योगदान काय होतं, काय सांगाल सर? विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं आज जगभर उत्सव होतोय. मी सर्वप्रथम सह्याद्री सखीच्या प्रेक्षकांना आणि जगभरच्या सर्व नागरिकांना त्याच्या शुभेच्छा देतो. आज आपण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हे एक बहुआयामी, अनेक पैलू असलेलं असं व्यक्तिमत्व होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये स्त्रियांच्या प्रगतीला, स्त्रियांच्या विकासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं. त्यांच्या भाषणांमध्ये, ग्रंथांमध्ये, त्यांच्या पत्रांमध्ये त्यांनी या संबंधामध्ये जे लिहिलं आहे त्याच्यामधलं एक अतिशय महत्त्वाचं वाक्य सुरुवातीला सांगून आपण सुरुवात करूया. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही देशाची किंवा कोणत्याही समाजाची प्रगती जर मोजायची असेल तर ती स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे. याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की बाबासाहेब असं सांगतायत की ज्या समाजात स्त्रिया पुढे तो समाज पुढे, ज्या देशात स्त्रियांची प्रगती झाली त्या देशाची प्रगती झाली असं म्हणता येईल. याच्या उलटं नेमकं की जर का स्त्रिया मागे असतील, स्त्रिया मागासलेल्या असतील, स्त्रिया शिकलेल्या नसतील किंवा जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या पदांवर नसतील तर तो समाज आणि तो देश मागे आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचं हे 20 जुलै 1942चं जे भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही सूत्र दिलेली आहेत आणि म्हणून मी सुरुवातीलाच ती आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. बाबासाहेबांचं हे भाषण हे नागपूरच्या परिषदेमध्ये 25,000 महिलांसमोर त्यांनी केलेलं भाषण होतं. मूळ इंग्रजीत भाषण आहे, परंतु आपण त्याचा मराठी अनुवाद जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं, बाबासाहेब म्हणतात महिलांना उद्देशून, तुमच्या मुलांना मुलींना शिकवा, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांच्या मनामधले जे न्यूनगंड आहेत ते सगळे झटकून टाकायला त्यांना सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न करायची घाई करू नका. बाबासाहेब सांगतात लग्न ही एक जोखीम आहे आणि तुम्ही हे विसरता कामा नये की तुमच्या मुलांना सर्व प्रकारच्या अशा प्रकारच्या सुविधा, सर्व प्रकारच्या विकासाची साधनं तुम्ही देऊ शकलात तरच तुम्ही त्यांना लग्न करायला दिलं पाहिजे. कारण ते लग्न केल्यानंतर जी जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे ती जबाबदारी पेलण्याची ताकद त्यांच्या खांद्यांमध्ये आणि त्यांच्या पायामध्ये असली पाहिजे, तेव्हाच त्यांनी लग्न करायला हवं. सगळ्यात महत्वाचं बाबासाहेब पुढे म्हणतात लग्न करणाऱ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं की जास्त मुलांना किंवा जास्त मुलींना जन्म देऊ नये. जास्त मुलं मुली जन्माला घालणं हे या देशामध्ये गुन्हा आहे, राष्ट्रीय गुन्हा आहे. आणि शेवटचं वाक्य बाबासाहेबांच्या शब्दात सांगतो, अबोव ऑल लेट ईच गर्ल हू मॅरीज stand up to her husband, claim to be her husband's friend and equal and refuse to be his slave. बाबासाहेब म्हणतात लग्न केलेल्या प्रत्येक मुलीने आपल्या नवऱ्याला अत्यंत आदराने, प्रेमाने पण नम्रपणाने सांगितलं पाहिजे की मी तुझी मैत्रीण आहे. आपल्या या कार्यक्रमाचं नावच सह्याद्री सखी असं आहे. बाबासाहेब म्हणतात की लग्न केलेल्या मुलीने नवऱ्याला सांगितलं पाहिजे मी तुझी सखी आहे आणि मी तुझ्या बरोबरची आहे आणि त्याचबरोबर मी तुमची गुलाम नाही. मला असं वाटतं की 1942चं भाषण जणू काही बाबासाहेब आज 2016 साली आपल्या समोर देत आहेत. त्यांचे विचार अगदी रिलेव्हंट, म्हणजे आपल्याला ह्या काळातही ते किती पटतायत. अगदी असं वाटतं की आज बाबासाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते आत्ताच्या भाषेमध्ये आजच्या तरुण तरुणींना समजावून सांगतायत. मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहून महिलांच्या अधिकारांची कायद्याच्याद्वारे प्रस्थापना करण्याच्या संबंधामध्ये जे काम केलं त्याची बऱ्यापैकी माहिती लोकांना आहे. त्यासाठी त्यांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिला होता, हेही आपल्याला माहिती आहे. पण भारतीय राज्यघटनेमधून पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना हक्क देण्याच्या संबंधामध्ये त्यांनी ज्या वेगवेगळ्या तरतुदी केल्या त्याचीही चर्चा आपण करू. आणि त्याचबरोबर त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या सगळ्या संघटना, पक्ष, संस्था याच्यामध्ये त्यांनी नियम केला होता की स्त्रियांना अग्रक्रम असेल, स्त्रियांना सर्वाधिक स्थान असेल आणि सभांना सुद्धा येताना पुरुष कार्यकर्ते जर आपल्या घरातल्या स्त्रियांना बरोबर घेऊन आले नाहीत तर पुरुषांना प्रवेश नाही, अशा प्रकारची तरतूद करणारा असा हा माणूस होता. पुन्हा अगदी सुरुवातीलाच आपण हे बघूया की बाबासाहेब आंबेडकरांचं आजच्या काळातलं योगदान. त्यांनी असं सांगितलं की भारतीय समाजामध्ये 4 अशा जागा आहेत की ज्या पक्षपाताच्या किंवा भेदभावाच्या जागा आहेत, डिस्क्रिमिनेशन अँड एक्सप्लॉयटेशन. बाबासाहेब म्हणतात पहिली जागा आहे पुरुष सत्ता, पुरुष वर्चस्व, स्त्रियांना दुय्यम किंवा स्त्रियांना खालचं स्थान. दुसरी जागा आहे वर्ग, गरीब आणि श्रीमंत यांच्यातला भेद. तिसरी जागा बाबासाहेब म्हणतात जाती व्यवस्था. श्रेणीबद्ध विषमता जाती व्यवस्थेने निर्माण केली आणि त्यामुळे दलित स्त्री ही दुहेरी गुलाम असते, दलित म्हणून आणि महिला म्हणून. चौथी जागा सांगताना बाबासाहेब म्हणतात की बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक धर्म याच्यामध्ये असलेले भेद आणि वंश, काळा किंवा गोरा याच्या संदर्भात असलेले भेद. आणि या 4ही केंद्रांची मांडणी करून बाबासाहेबांनी काय केलं तर बाबासाहेबांनी पंचसूत्री कार्यक्रम दिला आणि त्यातलं पहिलं सूत्र आहे स्त्री पुरुष समता. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारामध्ये सर्वात महत्वाचा अग्रक्रम आहे स्त्रियांना, स्त्री पुरुष समतेला. दुसरं केंद्र त्यांनी सांगितलं या संबंधाचा पंचसूत्री कार्यक्रमामधला अत्यंत मोलाचा मुद्दा त्यांनी सांगितला, शिकलं पाहिजे पण शिक्षण घेताना फक्त ज्ञानसंग्रह करणं किंवा ज्ञानप्रसार, ज्ञानप्रचार एवढ्या पुरतं काम मर्यादित नाही, आपल्याला ज्ञान निर्मिती केली पाहिजे, क्रिएशन ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानात भर घालणं. तिसरं सूत्र त्यांनी सांगितलं संपत्तीची निर्मिती, क्रिएशन ऑफ वेल्थ, आणि सर्व प्रकारच्या संसाधनांचं रास्त समान अशा प्रकारचं फेरवाटप. चौथा कार्यक्रम बाबासाहेबांनी सांगितला की आपल्याला जातीची मानसिकता जर दूर करायची असली तर ही बदलण्यासाठी आंतरजातीय विवाह केले पाहिजेत. आणि पाचवं सूत्र त्यांनी सांगितलं ज्या व्यवस्थेने ही विषमता आणली त्या व्यवस्थेची चिकित्सा केली पाहिजे. मला असं वाटतं की ही पंचसूत्री आणि या 4 केंद्रांवर त्यांनी केलेला मारा आपण जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की हा एक वैश्विक विचारवंत आहे, फक्त भारतीय स्त्रियांपुरता नाही,
जगभरच्या स्त्रियांना बाबासाहेबांचं मार्गदर्शन जे आहे ते मला असं वाटतं की आज पुन्हा एकदा नव्याने समजावून घेण्याची गरज नव्याने आहे. समजावून म्हणजे खरं तर आज सगळ्यांनाच म्हणजे आपला युवा वर्ग आहे, महिला आहे, सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांचे विचार नव्याने जाणून घ्यावे लागणार आहेत. खरं तर सर, तुम्ही जेव्हा सुरुवातीला सांगितलं की महिलांविषयी एक दूरदृष्टी नेता आपण ज्यांना म्हणतो, त्यांचे तेव्हाचे महिलांविषयीचे विचार आत्ताही कसे रिलेव्हंट आहेत, कसे योग्य आहेत? आज बघा, आपल्याला असं दिसतं की भारतीय समाजामध्ये स्त्रियांना घटनेने अधिकार दिल्यामुळे स्त्रिया विविध पदांवर आल्या. अनेक महत्वाच्या जागांवर महिलांनी उत्तम प्रकारचं योगदान दिलं. आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदावर, आपल्या देशाच्या पंतप्रधान पदावर, लोकसभा अध्यक्ष पदावर आजपर्यंत महिलांनी काम केलंय. आज काही महिला काम करतायत. आपल्या असं लक्षात येतं की ही प्रगती त्यांनी जी केली त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची गुणवत्ता, जन्मसिद्ध गुणवत्ता, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेतनं बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, आगरकर, कर्वे, रानडे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, या साऱ्यांच्या विचारांमुळे त्या महिलेला जे बळ मिळालं त्यातनं तिने झेप घेतली, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात झेप घेतली. पण आजही किती नाही म्हटलं तरी पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण जर पाहिलं तर आपल्याला ते कमी दिसतं. गळतीचं प्रमाण म्हणजे शाळा सोडून बाहेर पडणाऱ्या मुलामुलींकडे आपण पाहिलं तर मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची गळती जास्त दिसते. याच्या उलट जर का गुणवत्तेचा विचार केला तर विविध विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये 10वीची परीक्षा असो, 12वीची परीक्षा असो, सर्वात जास्त यश मिळवणाऱ्या मुली असतात. याचा अर्थ बुद्धिमत्तेमध्ये मुली कुठेच कमी नाहीत, परंतु त्यांच्यावर जे संस्कार केले जातात, समाजामध्ये त्यांना जे दुय्यम मानलं जातं, नगण्य मानलं जातं किंवा त्यांची अवहेलना होते, या पार्श्वभूमीवर स्वाभिमानानं जगायला शिकणं, माणूस म्हणून आपले हक्क मागणं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सगळ्यात मोठी गोष्ट काय केली तर 26 जानेवारी 1950ला जी राज्यघटना आपण लागू केली त्या राज्यघटनेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना हक्क देणारं 14वं कलम असेल, 15वं कलम असेल, 16वं कलम असेल, बाबासाहेबांनी पुरुषांच्या बरोबरीने सगळे हक्क दिले. पुन्हा अमेरिकेसारख्या देशात सुद्धा तिथल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी 200 वर्ष लढावं लागलं. ज्या इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं तिथे सुद्धा समान कामाला समान दाम गेल्या वर्षी मिळायला लागलं. बाबासाहेबांनी मात्र घटनेच्या 39व्या कलमाच्या ड या उपकलमामधून समान कामाला समान दाम 1950 सालीच आणलं. हे आपल्या असं लक्षात येईल की आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेतला तर स्त्रियांना अतिशय आत्माभिमानानं, स्वावलंबनानं पण नम्रपणानं पुढे वाटचाल करण्यासाठी बळ मिळतं, ऊर्जा मिळते आणि स्काय इज द लिमिट अशी भावना तयार होते. अगदी खरंय सर. आपल्याला एक फोन आलेला आहे. राजेंद्र आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. नमस्कार, मी बाळासाहेब बोलतोय. हां, राजेंद्र वारोकर. बोला, तुमचा प्रश्न विचारा. अल्पसंख्याक महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बाबासाहेबांनी काय विचार मांडून ठेवलेत का? हां, राजेंद्र, तुमचं मी अभिनंदन करतो कारण तुम्ही एका अतिशय महत्वाच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी केलेली भाषणं, त्यांच्या साहित्याचे जे 22 खंड आपण प्रकाशित केलेत त्या खंडांमधनं आपण प्रकाशित केली आहेत. प्रामुख्याने बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या संबंधामध्ये ग्रंथ लिहिला होता 1940 साली, पार्टिशन किंवा थॉट्स ऑन पाकिस्तान. या ग्रंथामध्ये त्यांनी अल्पसंख्याक महिला ज्या आहेत भारतातल्या, विविध धर्माच्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या स्थितीवर प्रकाश टाकलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात, प्रामुख्याने मुस्लिम महिलांबद्दल असं म्हणतात की समान नागरी कायद्याची आपल्याला देशाला गरज आहे. आणि बाबासाहेबांचं वाक्य असं होतं, ते म्हणाले की हिंदू कोड बिल वॉज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युनिफॉर्म सिव्हिल कोड. समान नागरी कायद्याकडे जाण्याचा पहिला पायरीचा मार्ग हा हिंदू कोड बिल होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की 4 लग्न, 4 बायका करण्याची प्रथा, बुरखा घ्यावा लागणं, तोंडाने तलाक तलाक असं 3दा म्हटलं की त्या बाईचा तलाक होतो, तिचा घटस्फोट होतो, अशा प्रकारचं एक इनसिक्युरिटीचं, असुरक्षित अशा प्रकारचं जगणं या बाईच्या वाट्याला आलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की मुस्लिम वुमेन इन इंडिया इज मोस्ट हेल्पलेस वुमेन इन द वर्ल्ड. बाबासाहेबांनी या संबंधामध्ये असं अत्यंत आग्रहानं सांगितलं की पुरुषाच्या बरोबरीने स्त्री, त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये अल्पसंख्याक महिलांना सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने सत्ता मिळाली पाहिजे, निर्णय प्रक्रियेत स्थान मिळालं पाहिजे, पदं मिळाली पाहिजेत आणि कुटुंबाची जबाबदारी सुद्धा पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनी मिळून घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी अल्पसंख्याक महिलांच्या संबंधामध्ये लिहित असताना बौद्ध महिला, जैन महिला, पारशी महिला, ख्रिस्ती महिला अशा विविध महिलांच्या बाबतीमध्ये अत्यंत परखडपणाने विचार मांडलेले आहेत. त्यांनी जवळजवळ संपूर्ण महिलांचाच विचार केलेला आहे. खरं तर ज्याच्याजवळ खूप सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. म्हणूनच आज या महामानवाबरोबर संपूर्ण जग आहे. सर, खरं तर सुरुवातीलाही तुम्ही खूप छान सांगितलं की बाबासाहेबांनी त्यावेळेला सुद्धा
स्त्रियांचा एवढा विचार केला आणि एका वर्गासाठी नाही तर संपूर्ण वर्गातील स्त्रियांचा विचार केला, स्त्री पुरुष समानता. मग डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीत आपल्या महिलांचा सहभाग कसा होता? खरं असं आहे बरं का की सावित्रीबाई फुले यांनी शाळेत शिकवायला जाण्यासाठी जेव्हा उंबरा ओलांडला तेव्हा भारतीय स्त्रीचं आधुनिक काळातलं पहिलं पाऊल सार्वजनिक जीवनामध्ये पडलं. ही घटना होती 1848 सालची. त्यानंतर 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा त्यांच्या त्या आंदोलनामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं हजारो महिला सहभागी झालेल्या होत्या. बाबासाहेबांनी महिलांसाठी एक स्वतंत्र परिषद तिथे घेतली होती आणि तिथे त्यांनी त्या महिलांना असं सांगितलं की तुम्ही शिक्षणाचा विचार करा, तुमच्या मुलाबाळांना शिकवा, व्यसनी जर मुलंबाळं असतील किंवा तुमचे पती असतील तर त्यांना त्याच्यापासून दूर करा, त्यांचं व्यसन त्यांना सोडायला लावा आणि तुमचं जगणं जे आहे ते लाईफ विथ डिग्निटी, प्रतिष्ठेनं सन्मानानं जगायला शिकलं पाहिजे तुम्ही. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की साध्या गोष्टी आहेत, तुम्ही कपडे घालताना सुद्धा वेगळ्या पद्धतीने घालता, साड्या नेसता, त्यामुळे लोकांना वाटतं की या खालच्या जातीतल्या बायका आहेत, तुम्ही अशा साड्या नेसल्या पाहिजेत की जसं सर्वसामान्य स्त्रिया नेसतात. तुम्ही दागिने सोन्याचे मिळाले तर घाला, नाही तर घालू नका, पण लोखंडाचे किंवा असे हलके दागिने घालू नका. आश्चर्य हे आहे की बाबासाहेबांच्या या भाषणाचा एवढा परिणाम झाला की तिथल्या हजारो स्त्रिया उठल्या, शेजारच्या शेतात गेल्या, त्यांनी साड्या बदलल्या आणि जशा सर्वसामान्य स्त्रिया राहतात तसं येऊन त्यांनी बाबासाहेबांना दाखवलं, म्हणाल्या बाबासाहेब अशा साड्या नेसायच्या ना, आम्ही लोखंडाचे दागिने फेकून दिलेले आहेत. आणि बाबासाहेबांना इतका आनंद झाला की आपण आता सांगितलं आणि त्यांनी लगेच बदल घडवून दाखवला. बाबासाहेब खुश झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की अरे तुमच्याकडे जेवढे सुटे पैसे असतील घेऊन या आणि प्रत्येक महिलेला सन्मान म्हणून, अभिमानाने तिला बक्षीस म्हणून त्यावेळेला त्यांनी एक एक भोकाचा रुपया दिला. मी अशा अनेक महिला पाहिलेल्या आहेत की ज्यांनी ते रुपये जपून ठेवलेले आहेत कारण त्यांच्या दृष्टीने बाबासाहेबांनी दिलेला तो पुरस्कार हा भारतरत्न इतका महत्वाचा आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग कायम बरोबरीने राहिला. नागपूरला 20 जुलै 1942ला त्यांनी जे भाषण केलं, ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला, तिथे 25,000 महिला बाबासाहेबांचं भाषण ऐकायला होत्या. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या संदर्भामध्ये प्राधान्यक्रम नुसता दिला नाही तर बाबासाहेबांनी अटच घातली होती, जे मी सुरुवातीला म्हणालो की कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुरुष कार्यकर्ता एकटा आला तर त्याला प्रवेश नाही, त्याला परत जावं लागेल. स्त्रियांना घरातल्या बरोबर आणलं तरच प्रवेश मिळेल. आणि म्हणून स्त्रियांचा सहभाग बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक होता. महात्मा गांधी यांनी भारतीय स्त्रियांना सार्वजनिक जीवनात आणलं असं आपण म्हणतो, ते खरं जरी असलं तरी त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये आणण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते मला अतिशय मोलाचं वाटतं. खरं तर त्यांनी आपला पुढचा एक फोन घेऊया. नामदेव आपल्याशी बोलतात रायगडवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. माझा प्रश्न असा होता की बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही नीती मांडलेल्या होत्या, सर्व जलविषयक असेल, कृषी विषयक असेल किंवा इतर सर्वच अर्थनीती विषय असेल, तर आपण आज त्या फक्त सोयीस्कररित्याच फक्त आपण तो घेतोय आणि जर सर्व नीती जर आपण तंतोतंत पाळल्या असत्या, आता सरांनी सांगितलं लोकसंख्येविषयी, आपण लोकसंख्येविषयी सध्या अजिबात दुर्लक्ष केल्यासारखंच वाटतं. कुणी त्यावर भाष्य करत नाही किंवा गांभीर्याने घेत नाही. बाबासाहेबांनी 35 साली म्हणजे आपल्याला सुरुवातीला सांगितलं की ज्या वेळेला आपली 35 कोटी लोकसंख्या होती, जर आपण त्यांची जर सगळी तंतोतंत आज पाळली असती तर आज आपला भारत काहीतरी वेगळा महासत्तेचा मला वाटतं असतं. आज आपण सोयीस्कर फक्त घेतो आणि बाकीचं आपण दुर्लक्षित करतो. तर याविषयी सर काय मला मार्गदर्शन करतील जरा? हा, नामदेव, तुम्ही अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांकडे आपल्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1918 साली त्यांच्या आयुष्यातलं दुसरं पुस्तक जे लिहिलेलं आहे तेच मुळी शेती, शेतकरी आणि शेतीची समस्या याला वाचा फोडणार आहे. स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्या 1918 सालच्या म्हणजे 2 वर्षांनी त्याला 100 वर्ष होतील. 100 वर्षापूर्वी सुमारे लिहिलेल्या या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी शेतीच्या प्रश्नांवर जे भाष्य केलंय ते 2016 सालीच काय पुढची 100 वर्ष आपल्याला मार्गदर्शक राहणार आहे. अगदी आपण नेमक्या भाषेत त्याचा जरा आढावा घेऊया. बाबासाहेब असं म्हणले, इंडियन ॲग्रिकल्चर इज सिक. शेती आजारी पडलेली आहे. का आजारी पडली आहे तर शेतकऱ्याची कुटुंब खूप मोठी असतात, तो कुटुंब नियोजन करत नाही आणि जेवढी मुलं तेवढेच शेतीचे तुकडे पडतात, स्मॉल होल्डिंग्ज होतात. त्याच्यावरचा उपाय बाबासाहेब म्हणाले शेती जोडली पाहिजे, सगळे तुकडे एकत्र करून शेतकऱ्याला दिले पाहिजेत. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने हे काम केलं. पण बाबासाहेब म्हणाले एवढ्याने भागणार नाही, 3 गोष्टी करायला लागतील. शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे.
उद्योगधंद्याला ज्याप्रमाणे सरकार सहाय्य करतं तसं शेतीला सहाय्य केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाले पाहिजेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब म्हणाले, शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, पण ते करण्याबरोबर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शेतीवर बोजा खूप पडलेला आहे. म्हणजे सगळी मुलं, सगळ्या मुली शेतीवर अवलंबून. बाबासाहेबांच्या काळामध्ये 75 ते 80% भारतीय लोक शेतावर अवलंबून होते. आता 50%च्या वर आजही भारतीय जनता ही शेतीवर अवलंबून आहे. बाबासाहेब म्हणले, तिथनं आपण ते बर्डन जे आहे, तो बोजा जो आहे, तो दुसऱ्या क्षेत्राकडे वळवला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या एकाच मुलीला किंवा एकाच मुलाला शेतात ठेवावं आणि उरलेल्या सगळ्या मुली मुलांना तिथनं बाहेर काढावं. कुणाला उद्योगामध्ये, कोणाला व्यापारामध्ये, कुणाला शिक्षण क्षेत्रामध्ये, कुणाला सेवा क्षेत्रामध्ये असं पाठवावं. आणि हा बोजा शेतीवरचा कमी केल्याशिवाय शेती परवडणार नाही. शेती उत्तम पद्धतीने करायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे, शेतीमालाला बाजारभाव दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची सोय केली पाहिजे. पाणी शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे. बाबासाहेब इथपर्यंत म्हणाले होते 98 वर्षापूर्वी की हे आपण केलं नाही तर एक दिवस शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागतील. आज या देशामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आपल्या राज्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आजही आपल्याला अत्यंत दुर्दैवाने सांगावं लागतं की हे घडतंय. मला असं वाटतं की बाबासाहेब दलितांचे नेते, बाबासाहेब सामाजिक प्रणेते, या पद्धतीने त्यांची जेवढी चर्चा झाली ती अपुरी आहे. खरं म्हणजे बाबासाहेब शेतकऱ्यांचे, कामगारांचे नेते. त्यांनी पहिला पक्ष स्थापन केला, त्याचंच नाव त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष असं ठेवलं. ते 1942 साली ऊर्जा मंत्री झाले, पाटबंधारे मंत्री झाले. 1942 साली ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, ते विमान वाहतूक मंत्री होते आणि कामगार मंत्री होते. त्या काळामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे त्याच्यामध्ये देशात मोठे रस्ते निर्माण करणं, लाईफलाईन म्हणून त्यांनी रस्त्याची निर्मिती करायला महत्त्व दिलं. त्यांनी जलनीती ठरवली, त्यांनी ऊर्जा नीती ठरवली. सगळ्यांना अक्षय ऊर्जा मिळाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणाले की भारताला जलसाक्षर झालं पाहिजे, पाण्याचा थेंब थेंब वाचवला पाहिजे. त्याचबरोबर उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये फरक असा आहे की दक्षिण भारतातल्या नद्यांना पावसाळ्यात पूर येतो, पण उत्तर भारतात मात्र उन्हाळ्यात सुद्धा बर्फ वितळतं हिमालयाचं आणि नद्यांना महापूर येतो. बाबासाहेब म्हणाले, उत्तर भारतातल्या या मोठ्या नद्या दक्षिण भारतात जिथे दुष्काळ असतो त्या नद्यांना जोडल्या पाहिजेत आणि त्यांनी नदी जोड प्रकल्प हातात घेतला. पुढच्या काळामध्ये ती योजना मागे पडली, पण आत्ताच माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं ते करायला हवं. मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर ऊर्जा मंत्री म्हणून, पाटबंधारे मंत्री म्हणून किंवा त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचं जे काम केलंय त्याच्यातनं सगळ्यात मोठं काम त्यांनी केलं असेल तर ते हे आहे. ते म्हणाले, आम्हाला जातीचं बहुमत नको, आम्हाला विचारांचं बहुमत हवं आणि विचारांचं बहुमत तयार करायचा मार्ग आहे विकास. आणि ते म्हणाले की विकासाचं राजकारण करायचं असेल तर ते बिजली, सडक, पाणी या विषयाच्या आधारे केलं पाहिजे. आज 2016 साली आपल्या देशात 5 राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत. आजही आणि काल परवाच्या निवडणुकांमध्ये आणि उद्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा सगळे पक्ष बिजली, सडक, पाणी आणि विकासाचं राजकारण याच्यावर बोलतायत. हे संकल्पचित्र आजचं बाबासाहेबांनी 42 ते 46च्या काळात तयार केलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजावून घेणं हा भारताच्या विकासाचा मला असं वाटतं की महामार्ग आहे. तुम्ही म्हणाल ते खरं आहे की बाबासाहेब आंबेडकर आपण समजावून घेतले असते तर खरंच आपण सुपर पॉवर किंवा महासत्ता झालो असतो. 10 नोव्हेंबर 1938ला त्यांनी विधिमंडळामध्ये कुटुंब नियोजनाचं विधेयक आणलं आणि ते म्हणाले की 50 कोटीवर आपली लोकसंख्या रोखली पाहिजे, नाहीतर संकट येईल, आपल्या देशाला प्रगती करता येणार नाही, सगळी प्रगती लोकसंख्या खाऊन टाकेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते विधेयक आणलं. दुर्दैवाने ते मंजूर झालं नाही, पण बाबासाहेबांनी 37 सालच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याचा हा विषय बनवला होता. 52 साली त्यांनी निवडणुकीत जाहीरनाम्याचा हा विषय बनवला होता. आणि 12 डिसेंबर 1938ला शिवाजी पार्कला मुंबईला तरुण मुलामुलींची परिषद त्यांनी जी घेतली होती तिथे त्यांनी सांगितलं होतं, एकच उपकार करा, एका मुलीवर थांबा, एका मुलावर थांबा. 38 सालचे बाबासाहेबांचे हे विचार 2016 साली सर्वाधिक मार्गदर्शक आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्ताने बाबासाहेबांचा रिलेव्हन्स आपण एकदा पाहिला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. खरं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आज ही जी चर्चा चालली ती सर खरंच खूप छान चालू आहे की आज पुन्हा एकदा त्यांच्या विचारांना आपण सगळ्यांनीच नव्याने समजून घेण्याची खूपच गरज आहे. महिलांबाबतचं त्यांचं जे कार्य तुम्ही आम्हाला सांगितलं, संविधानात महिलांना जे जे हक्क देण्यात आले त्याचं पुन्हा एकदा सविस्तर आम्हाला काय सांगाल? 2 गोष्टी प्रमुख आपल्याला पाहिल्या पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे हक्क पुरुषांना आहेत मूलभूत अधिकाराच्या 12व्या कलमापासून मार्गदर्शक तत्वाच्या 51 नंबरच्या कलमापर्यंत जेवढे जेवढे हक्क पुरुषांना मिळालेले आहेत ते सगळेच्या सगळे स्त्रियांना दिलेले आहेत. पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांना स्थान.
ही महत्वाची गोष्ट. दुसरं, मतदानाचा अधिकार स्त्रियांना देऊन या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, या देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये पुरुषाच्या बरोबरीने तिला वाटा. आणि तिसरं, 39 कलमामध्ये त्यांनी समान कामाला समान वेतन अशा पद्धतीची तरतूद करून स्त्रियांना सुद्धा संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा मिळेल. त्यांनी हिंदू कोड बिलाची जी निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये स्त्रियांना त्यांच्या सत्तेमध्ये समाजाच्या देशाच्या हक्क, संपत्तीमध्ये हक्क, निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेमध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री असेल. आपल्या असं लक्षात येतं की भारतीय राज्यघटना हा जगातला असा पहिला दस्तावेज आहे की ज्याच्यामध्ये सर्वंकष स्त्री पुरुष समता वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आणली आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की स्त्री पुरुष समतेची सगळ्यात मोठी सनद म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. अगदी खरं आहे. खरं तर माणूस हा धर्माकरिता नसून धर्म हा माणसाकरिता आहेत असे ज्यांचे हे विचार आहेत असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याला एक फोन आलाय सर, तो आधी आपण घेऊया. कमलेश आपल्याशी बोलतायत अहमदनगरवरून. नमस्कार, बोला कमलेशजी. सर नमस्कार. नमस्कार. सर मला एक प्रश्न विचारायचा होता की आंबेडकर आधी हिंदू धर्मामध्ये जन्माला आले, मग त्यांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय का घेतला? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता ज्या आहेत त्या आधी ओळखल्या, त्याची मांडणी केली. त्यांच्या असं लक्षात आलं की साधारणपणे 4 अशा जागा आहेत की जिथून पक्षपात होतो, जिथे शोषण होतं. त्यातली पहिली जागा लिंगभेदाची, पुरुष सत्ता आणि स्त्रियांना दुय्यम स्थान. दुसरी जागा बाबासाहेबांनी सांगितली वर्ग, गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव. तिसरी जागा त्यांनी सांगितली की आपल्या देशामध्ये विषमता जी प्रस्थापित केली जाते ती जातींच्या माध्यमातून, पायऱ्या पायऱ्यांची जी जाती व्यवस्था आहे त्यामुळे खालच्या जातीचं शोषण होतं, तिच्यावर अन्याय होतो, या प्रकारची व्यवस्था. आणि चौथी त्यांनी सांगितली धर्म आणि वंश याच्यामधनं होणारी शोषण व्यवस्था. आणि या 4ही शोषण व्यवस्थांच्या विरुद्ध त्यांनी कार्यक्रम दिले, त्यांनी काम केलं, योगदान दिलं. त्यांनी असं पाहिलं की भारतीय समाजामध्ये हिंदू धर्म हा प्राचीन असलेला धर्म, पण त्याच्यामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. त्याच्यामध्ये शूद्र मानल्या गेलेल्या, दलित, आदिवासी, भटकेविमुक्त मानल्या गेलेल्या अशा ज्या जाती जमाती आहेत त्यांना अत्यंत अप्रतिष्ठित असं स्थान आहे किंवा त्यांचे हक्क सगळे हिरावून घेतलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या 4 वैश्विक मूल्यांवर आधारलेला भगवान गौतम बुद्धांचा धर्म किंवा एक प्रकारची वे ऑफ लाईफ, जीवन मार्ग असलेला बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारला. मला असं वाटतं की बाबासाहेबांचं हे जे धर्मांतर आहे ते समतेकडे जाण्याचा अत्यंत महत्वाचा प्रयत्न होता. वैश्विक जीवन मूल्य स्वीकारण्याचा आणि विषमतेला नकार देण्याचा, विषमतेविरुद्ध विद्रोह करण्याचा बाबासाहेबांचा हा क्रांतिकारक कार्यक्रम होता. सर, सामाजिक न्यायाची त्यांची बाजू अगदी ठळक होती. सामाजिक न्यायाबाबतची त्यांची पत्रिका काय होती त्याविषयी आम्हाला सांगा. बाबासाहेबांनी जीवनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांचा अभ्यास केल्याच्या नंतर जिथे जिथे त्यांना विषमता दिसली ती संपवण्याच्या संबंधामध्ये मी आताच म्हणालो की त्यांनी विचार केला, कार्यक्रम मांडले आणि प्रत्यक्ष संकल्पचित्र दिलं. त्यातला सामाजिक न्याय जो आहे, खरं म्हणजे आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय, सामाजिक न्याय या संबंधामध्ये आपल्या घटनेच्या प्रिएम्बलमध्ये म्हणजे प्रास्ताविका किंवा सरनामा याच्यामध्ये बाबासाहेबांनी तरतूद केलेली आपल्याला दिसते. सामाजिक न्याय म्हटलं की साधारणपणे लोकांच्या समोर पटकन येतं ते आरक्षण, राखीव जागा. खरं म्हणजे राखीव जागा हा एक मार्ग बाबासाहेबांनी सांगितलाय, पण तो सगळा महत्वाचा किंवा एकमेव महत्वाचा नाही. आश्चर्य म्हणजे बाबासाहेबांनी राखीव जागांबद्दल बोलताना घटनासभेमध्ये 30 नोव्हेंबर 1948ला स्पष्टपणाने असं म्हटलं होतं. भारतीय घटनासभेच्या वृत्तांताच्या 7व्या खंडामध्ये पान नंबर 701, 702 वर बाबासाहेबांचे हे विचार आपल्याला वाचायला मिळतील. बाबासाहेब म्हणाले होते की आरक्षण ठेवावं लागेल, सामाजिक न्यायासाठी ते आवश्यक आहे, पण बाबासाहेब म्हणाले कुठल्याही परिस्थितीत 50% जास्त आरक्षण असता कामा नये. आरक्षणाची मर्यादा 50 पेक्षा कमीच असली पाहिजे, नाहीतर ते म्हणाले की इट विल बी ए ब्रीच ऑफ इक्वॅलिटी, समतेच्या तत्वाचा तो भंग होईल. बाबासाहेब आरक्षणाकडे बघत होते ते एक प्रकारची नुकसान भरपाई, ज्या समाज घटकावर अन्याय झाला, पक्षपात झाला, भेदभाव झाला, त्यांना मागे ठेवलं गेलं तर त्यांना कॉम्पेन्सेशन द्यावं, नुकसान भरपाई द्यावी. आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आरक्षणाकडे बघतात ते प्रतिनिधित्व म्हणून. घटनेच्या 15व्या आणि 16व्या कलमामध्ये ते सांगतात की आरक्षण काय आहे, तर आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे, प्रतिनिधित्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना संधी नाकारली होती, जातीच्या कारणावरून नाकारली होती, त्यांना एक विशेष संधी, स्पेशल अपॉर्च्युनिटी घटनेमधनं बाबासाहेब आरक्षणाच्या रूपाने देतात. पण आरक्षण म्हणजे सगळं नाही. बाबासाहेबांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी क्रांतिकारक अशा 3 गोष्टी केल्या.
एक आरक्षणाचा मुद्दा, पण दुसरा जातीपाती नष्ट करण्याची चळवळ हा बाबासाहेबांना अधिक मूलभूत मुद्दा वाटत होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, देशातल्या सगळ्या संसाधनांची, जमीन, जंगल, हवा, पाणी, ऊर्जा, ज्ञान, संपत्ती, या साऱ्या संसाधनांची फेरवाटपाची मागणी बाबासाहेबांनी केली. सगळ्यांना समान हिस्सा मिळाला पाहिजे. या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये इथले दलित, इथले आदिवासी, भटके विमुक्त, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी सगळ्यांना न्याय वाटा मिळाला पाहिजे. संपत्तीमध्ये मिळाला पाहिजे. निर्णय प्रक्रिया त्यांच्या हातात आली पाहिजे. सत्ता त्यांना त्यांच्या संख्येप्रमाणे प्रपोर्शनेट टू द पॉप्युलेशन मिळाली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा अजेंडा म्हणजे फक्त आरक्षण नाही, फक्त अनुदान नाही, अत्याचाराला विरोध करणं आणि सर्व प्रकारच्या संसाधनांमध्ये मालकी हक्क, बरोबरीचे हक्क प्रस्थापित करणं, एवढा मोठा बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाचा आपल्याला अजेंडा दिसतो. सर, आपण ते अधिक जाणून घेत. आपल्याला एक फोन आलेला आहे. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगाववरून. नमस्कार. नमस्कार. आता बाबासाहेब आंबेडकरांची महिलांविषयी असणारे ओतप्रोत दिले, खूप काही दिले, सामाजिक, न्यायिक, आर्थिक, खूप काही दिले. फक्त नव्याने आता विचार करायचं नाहीये, नव्यानं विचार करायचे किंवा समजून घ्यायचे कारण नाहीये, ते पदरात पाडून घ्यायची गरज आहे. किती वेळा आपण विचार करायचा नव्याने, पदरात आहे का मला, किती सामाजिक न्याय दिले. आता 14 तळ्याचं पुन्हा एकदा शुद्धीकरण व्हायचं, आम्हाला मुकाट्यानं बघावं लागतंय. मंदिरात जाण्यासाठी साड्या नेसून या, पंजाबी ड्रेस चालत नाही, महिला तर तुम्ही येऊच नका, हे न्याय आम्हाला मिळून खूप दिवस झालं, पण अंमलात कधी येणार सर? हे केव्हा होणार, परिवर्तन कधी होणार हे आम्हाला. आताही तुमच्या प्रश्नाचं मी स्वागत करतो. त्याचं कारण असं की बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमधनं 12व्या कलमापासून मूलभूत अधिकार दिले. त्यातलं 13वं कलम, तुम्ही जी आता गोष्ट सांगितली मंदिर प्रवेशाची, त्या संदर्भात महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी अशी तरतूद केली 13व्या कलमामध्ये की आमच्या देशाचे घटनेने दिलेले जे अधिकार आहेत त्याच्याशी सुसंगत असलेले जुने जेवढे रूढी, परंपरा, नियम, कायदे असतील ते 26 जानेवारी 50च्या पुढे घटनेच्या सोबत चालत राहतील. पण जुन्यातलं जे घटनेच्या विरोधातलं आहे, विसंगत आहे, ते सगळं शून्यवत करण्यात आलेलं आहे, रद्द करण्यात आलेलं आहे, काढून टाकण्यात आलेलं आहे. आपल्याला असं दिसतं की केवळ आमची 400 वर्षाची परंपरा आहे किंवा 1000 वर्षाची परंपरा आहे म्हणून आम्ही स्त्रियांना हक्क देणार नाही, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते घटनेच्या 13व्या कलमाच्या विरोधात आहे. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या 15व्या कलमाच्या 1 या उपकलमामध्ये स्त्रिया आणि मुलं यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यासाठी सरकारला अधिकार देऊन ठेवले. त्याचाच परिणाम म्हणून आपण पंचायत राज्यामध्ये स्त्रियांना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 33% आरक्षण दिलं, पुढे ते आपण 50% वाढवलं. पण अजूनही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मात्र स्त्रियांना आरक्षण मिळालं पाहिजे यासंबंधीचं जे बिल, यासंबंधीचं जे विधेयक आलेलं आहे ते राज्यसभेत मंजूर झालं असलं तरी अजून लोकसभेमध्ये मंजूर झालेलं नाही. याचा अर्थ अजूनही खळखळ होतीये, पुरेशा प्रमाणामध्ये अधिकार दिले जात नाहीयेत. हे आपण म्हणता ते खरंच आहे. ताई, असं आहे खरं म्हणजे की संपूर्ण जगामध्ये स्त्रियांची लोकसंख्या 50% आहे. पण जगाचा अभ्यास केल्यानंतर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी असं सांगितलं 2012 साली 8 मार्चला इंटर पार्लमेंटरी युनियनच्या अहवालामध्ये की या 50% असलेल्या महिलांना जगभरामध्ये फक्त 20% सत्तेचा वाटा मिळाला आहे आणि भारतात तर फक्त 11%. म्हणजे आमच्या गार्गी मैत्रीचा भारत, जिजाबाईंचा भारत, अहिल्याबाई होळकरांचा भारत, सावित्रीबाई फुल्यांचा भारत, रमाबाई आंबेडकर, रमाबाई रानडे, महर्षी कर्वे, आगरकर, फुले, गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा भारत, पण स्त्रियांना फक्त 11% सत्तेचा वाटा आतापर्यंत मिळालाय असं आपल्याला युनोच्या अहवालामध्ये दिसतं. आणि जगामधल्या 220 देशांमध्ये भारताचा क्रमांक 105वा आहे. म्हणजे अजून आपल्याला बरंच मिळवायचं आहे. आपण म्हणालात तसं सामाजिक विषमतेच्यावर तर बाबासाहेबांनी असंख्य प्रहार केले. दुर्दैवानं आपल्या असं लक्षात येतं की महाडला बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, त्यांनी मनुस्मृती तिथे जाळली. ती जाळताना गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे हे त्यांचे सहकारी त्याच्यामध्ये पुढे होते. बाबासाहेबांच्या बरोबर सुर्वानाना टिपणीस होते, चिटणीस होते, अनेक सहकारी बाबासाहेबांचे त्याच्यात होते. आज आता आपण 2016 साली खरं म्हणजे पुढे जायच्या ऐवजी काही वेळा उद्विग्न होतं मन की आपण परत मागे जातो आहोत की काय असं वाटायला लागतं. पण मला खात्री आहे की भारतीय राज्यघटना जोपर्यंत आपली मजबूत आहे तोपर्यंत आपण निश्चित टप्प्याटप्प्याने पण प्रगतीच्याच दिशेने जाऊ, पुढेच जाऊ. अजून खूप काही कमवायचं आहे, खूप काही मिळवायचं आहे, पण आपण धीर सोडून चालायचं नाही, कारण ही लढाई लांब पल्ल्याची आहे. हीच आशा आपण ठेवायची की धीर सोडून चालायचं नाही, आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा. आपल्याला एक फोन घेऊया. अनंत पांचाळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न असा होता की बाबासाहेबांची आज आपण देशभरामध्ये, जगभरामध्ये एवढी मोठी जयंती साजरी होत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं मी सुरुवातीला भारतीय आहे आणि त्यांनी
राष्ट्रवाद काय आहे हे सर्वांना त्या काळी समजावून सांगितलं, पण आज परिस्थिती जर पाहिलं राष्ट्रवाद समजावून सांगावं लागत आहे. ती अशी शोकांतिका का? अगदी मला असं वाटतं की आत्ताच्या ताज्या भारतीय विश्वामध्ये असलेल्या चर्चेवर तुम्ही लक्ष वेधलंय. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 एप्रिल 1938ला मुंबई विधिमंडळामध्ये आमदार म्हणून भाषण करताना तुम्ही ज्याचा संदर्भ दिला ते म्हटलेलं आहे. मी मूळ भाषण मुद्दाम आपल्यासमोर ठेवतो, कारण ते 2016 सालीच काय येणाऱ्या पुढच्या 50-100 वर्षामध्ये सगळ्या भारतीयांनी लक्षात ठेवलं पाहिजे अशा प्रकारचं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणाले, मूळ भाषण इंग्रजीत आहे. I do not like what some people say that we are Indian first and Hindus afterwards or Muslims afterwards. आपली ओळख सांगताना आपण असं म्हणतो की आम्ही पहिल्यांदा भारतीय आहोत, नंतर हिंदू आहोत किंवा नंतर मुसलमान आहोत. बाबासाहेब म्हणतात, आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. आय फ्रँकली से दॅट आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. माझं समाधान होत नाही. बाबासाहेब म्हणतात, आय डू नॉट वॉन्ट दॅट आवर लॉयल्टी एज इंडियन्स शुड बी इन द स्लाइटेस्ट वे अफेक्टेड बाय एनी कॉम्पिटिटिव्ह लॉयल्टी, whether that loyalty arises out of our religion, out of our culture or out of our language. I want all people to be Indian first, Indian last and nothing else but Indians only. बाबासाहेब म्हणतात की आपण आपली ओळख सांगताना फक्त भारतीय सांगितली पाहिजे. पहिल्यांदा भारतीय, नंतर भारतीय, शेवटीही भारतीय आणि फक्त भारतीय. याच्याऐवजी आपण काय करतो? धर्माची ओळख, जातीची ओळख, भाषेची ओळख, प्रांताची ओळख, संस्कृतीची ओळख अशा पद्धतीने सांगत आपण भारतीयत्वाची भावना जी आहे ती कमजोर करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जर आपण आग्रह धरला, त्याचा अभ्यास केला, मला तर नेहमी असं वाटतं पूनम की बाबासाहेब हे बोलण्याचा विषय नाहीच आहेत, ते जगण्याचा विषय आहे. सगळ्या भारतीयांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास केला आणि ते जीवनात उतरवले तर आज जे प्रश्न राष्ट्रवादाच्या संबंधामध्ये अज्ञानातनं, अडाणीपणातनं किंवा चलाखीतनं उपस्थित केलं जात आहेत त्याचं निराकरण होईल, त्याची उत्तरं मिळतील आणि सारे भारतीय बहीण भाऊ. बाबासाहेबांनी बंधुत्व हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रियांबलमध्ये आणला आणि असं सांगितलं की भाऊपणाच्या नात्यानं, बहीणपणाच्या नात्याने साऱ्या भारतीयांनी वागलं पाहिजे. मला असं वाटतं की आजचा बाबासाहेबांचा हा 125वा जयंतीचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतातल्या जनतेचा, 128 कोटी जनतेचा बहीणपणाचा उत्सव आहे, भाऊपणाचा उत्सव आहे. खरंच खूप छान सांगितलं सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की आम्ही प्रथम भारतीय होतो, नंतर भारतीय होतो आणि शेवटी भारतीयच राहणार. त्यांचे विचार आता पुन्हा जगण्याची आपल्याला गरज आहे. आपण एक फोन घेऊया. शैलेंद्र खंडागळे आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार नक्की सर. नमस्कार सर. प्रश्न असा पडतो मला की ज्यावेळेस घटना लिहिली गेली त्यावेळेस बरेच काही विद्वान लोक होते. नेहरू बॅरिस्टर होते, गांधीजी बॅरिस्टर होते, इतर कलकत्त्यामधले बरेच मंडळी बॅरिस्टर होती. मग बाबासाहेबांमध्ये असं काही वैशिष्ट्य होतं की पूर्ण भारताची राज्यघटना लिहू शकले ते, किंवा त्यांना सक्षम काय झालं त्यावेळेस, ते वातावरण काय होतं? असं बघा की घटना लिहिण्यासाठी आपल्या देशामध्ये 1946 साली निवडणूक झाली आणि घटना परिषदेवर जवळजवळ 300 विद्वान लोकांना आपण भारतीयांनी पाठवलं. अप्रत्यक्ष निवडणूक होती ती, कारण आमदारांनी खरं म्हणजे त्यांची निवड केली होती, परंतु आमदार जनतेनेच निवडलेले होते. त्यामुळे 300 विद्वानांमध्ये आपल्या असं लक्षात येतं की 100 बॅरिस्टर्स होते त्या घटनासभेमध्ये. आणि तुम्ही म्हणलात ते खरं आहे की काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे दिग्गज नेते असलेले महात्मा गांधी जरी घटना परिषदेचे सदस्य नव्हते तरी महात्मा गांधींचं नेतृत्व होतं, मार्गदर्शन होतं. पण पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद जे घटना परिषदेचे अध्यक्ष होते ते, मौलाना आझाद जे काँग्रेस पक्षाचे नेते होते ते, हे सारेच बॅरिस्टर होते. सवाल होता तो नुसता ज्ञानाचा नाही, तर भारतातल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार करणारा अशा प्रकारचा नेता हवा होता, ज्याला समावेशकतेचं तत्व म्हणतात. आपल्या देशामध्ये मनूचा जो कायदा होता तो बहिष्कृततेवर आधारलेला होता आणि वगळण्याचं किंवा वजाबाकीचं राजकारण त्याच्यामध्ये अभिप्रेत होतं. बाबासाहेबांनी काय केलं तर बाबासाहेबांचं वैशिष्ट्य होतं की ते अशा विविध समाज घटकांच्यावर काम करत होते, आंदोलनं करत होते, लिहित होते, बोलत होते, त्यांचा न्याय देण्यासाठी लढत होते. ते बाबासाहेबांचं जे वैशिष्ट्य होतं त्यामुळे सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा विश्वास बाबासाहेबांच्या रूपाने भारतीय जनतेमध्ये निर्माण झाला. पण बाबासाहेबांनी काय केलं वैशिष्ट्य वेगळं, अशी गोष्ट आहे बघा की जगातल्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा बाबासाहेबांनी अभ्यास केला, पण त्या जशाच्या तशा उचलल्या नाहीत. भारतीय समाजाची मानसिकता लक्षात ठेवून आपल्याला काय करायला पाहिजे, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला काय द्यायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काळामध्ये जी आव्हानं येतील, पुढच्या काळामध्ये जे प्रश्न निर्माण होतील ते सोडवण्याचं सुद्धा बळ भारतीय राज्यघटनेत असलं पाहिजे. बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली, आपल्या जुन्या अशा धर्म जाणीवांमधल्या ज्या सुसंगत
प्रगत आणि समाजाला ताकद देणाऱ्या जाणीवा आहेत त्या बरोबर घ्यायच्या. परंपरा सगळ्या नाकारायच्या नाहीत, पण त्याचबरोबर परिवर्तनाचा कार्यक्रम राज्यघटनेतनं द्यायचा. आणि म्हणून परिवर्तन आणि परंपरा यांचा मेळ घालण्याचा, यांचा समन्वय करण्याचं काम भारतीय राज्यघटनेने केलं. जगातल्या सगळ्या राज्यघटना या फक्त आणि फक्त आपल्याला असं दिसतं की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आहे, हा समाज नियंत्रित करणं. भारतीय घटनेचं मात्र वैशिष्ट्य असं आहे की नवीन समाज पण निर्माण करायचा आहे, तो समतेवर आधारलेला समाज निर्माण करायचा आहे आणि जुन्यातलं जे चांगलं आहे तेही बरोबर घ्यायचं आहे, पण परिवर्तन सुद्धा करायचं आहे. अशी जी बाबासाहेबांची अतुलनीय योगदानाची गोष्ट आहे ती बाबासाहेबांच्या विद्वत्तेमुळे, त्यांच्या ज्ञानामुळे आणि त्याचबरोबर त्यांनी विविध समाज घटकांमध्ये जे काम केलं होतं त्या अनुभवाच्या आधारे शक्य झाली. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांचा द्रष्टेपणा, काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं. आणि ते बॅरिस्टर होते एवढं नुसतं महत्त्वाचं नाही आहे, ते अर्थशास्त्रज्ञ होते, ते समाजशास्त्रज्ञ होते, आंदोलक होते, संपादक होते, विचारवंत होते, अनेक पैलू होते त्यांना. आणि त्या सगळ्या ज्ञानाचा फायदा त्यांनी राज्यघटना लिहिताना आपल्याला सगळ्यांना करून दिला. अगदी एका वाक्यात सांगतो, घटना परिषदेने मसुदा लिहिण्यासाठी 7 सदस्यांची समिती नेमली होती. सगळे विद्वान लोक होते, पण एकाचा मृत्यू झाला, एकानं राजीनामा दिला, एक सदस्य दिल्लीपासून दूर होता त्यामुळे तो येऊ शकला नाही, 2 सदस्य आजारी असायचे किंवा कुणी अमेरिकेला गेलं होतं. टी कृष्णम्माचारी सांगतात की परिस्थिती अशी होती की प्रत्यक्ष लेखनाची जबाबदारी संपूर्ण बाबासाहेबांवर एकट्यावर पडली, पण ती एकट्यानं पेलण्याची ताकद बाबासाहेबांमध्ये होती. ती केवळ अभ्यास, विद्वत्ता, व्यासंग आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं भारतीय लोकांप्रतीची कळकळ, तळमळ. आणि म्हणून संत तुकारामांच्या शब्दात सांगायचं तर ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, सारे भारतीय माझे आहेत आणि त्यांना मला असं एक सूत्र द्यायचं आहे, त्यांना मला असं एक बलदंड संविधान द्यायचं आहे की ज्याच्या आधारे पुढच्या पिढ्यांना प्रगती करता येईल. हे बाबासाहेबांचं योगदान मला असं वाटतं की सगळ्यांनी त्यांचे उपकार मानावेत, अशा प्रकारचं योगदान आहे. असं योगदान आहे. आपला एक पुढचा एक फोन घेऊया. मंगेश पेडणेकर आपल्याशी बोलतायत सिंधुदुर्गवरून. नमस्कार. हा नमस्कार. बोला. माझं नाव मंगेश पेडणेकर. 9 ऑक्टोबर 1945 मी 14 वर्षाचा होतो. मला बाबासाहेब आंबेडकर एक आर्मेट हायस्कूलमध्ये स्वतंत्र भेटले ते आणि मी दोघेच होतो. त्यांना मी विनंती केली, त्यांनी मला सही आणि संदेश दिला. सही दिली आहे, तारीख दिली 9/10/1945 आणि खाली संदेश दिला आहे बी ट्रू टू युअर सेल्फ. आता विचार झाल्यावर त्यांचा जो विचारधारा आहे तो हा विचार होता की बी ट्रू टू युअर सेल्फ असा इंग्रजी संदेश आहे, हा जगाला कळावा आणि माझ्याकडे तो आहे. मी 90 वर्षाचा आहे, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला आता कॉन्टॅक्ट केलं की हरिनाथसेना नमस्कार. तर त्यांनी हा विचार, मी हयात आहे आणि मला आंबेडकर स्वतः भेटलेले, माझ्याजवळ लिहिलेला संदेश आणि सही आहे त्यांची. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुम्ही बाबासाहेबांना भेटलेला आहात आणि बाबासाहेबांचा संदेश तुम्ही अत्यंत अमूल्य अशा प्रकारचा दस्तावेज म्हणून जतन करून ठेवलाय. ही माहिती सगळ्या आमच्या श्रोत्यांना दिली, प्रेक्षकांना दिली, याच्याबद्दल धन्यवाद सर. बाबासाहेबांनी बुद्धाच्या विचारावर चालायचं ठरवलेलं होतं आणि भगवान बुद्धांचा विचार तुम्हाला माहिती आहे, अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. आणि बाबासाहेबांनी हा विचार अधिक विकसित केला, वरच्या पातळीवर नेला, उंचीवर नेला. आणि म्हणून मला बाबासाहेबांच्या तुम्ही या सांगितलेल्या आठवणींबद्दल अतिशय आनंद वाटतो. धन्यवाद. कारण आपला विषय खूप मोठा आहे. मला अगदी थोडक्यात अजून जाणून घ्यायचं की विविध समाज घटकांबाबत त्यांचं धोरण काय होतं, अगदी थोडक्यात. अगदी बघा, सुरुवातीलाच बोलताना मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या समस्यांवर बाबासाहेबांनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी त्यांच्या पुस्तकातून जो प्रकाश टाकला होता त्यातनं लक्षात येतं की शेतकरी हा बाबासाहेबांच्या काळजाचा तुकडा होता. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांची आंदोलनं केली, त्यांनी विधिमंडळावर पहिले मोर्चे काढले, ते दलितांचे नाही काढले, शेतकऱ्यांचे काढले. कोकणातल्या खोतीच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं आणि मुंबई विधिमंडळामध्ये बिल आणलं. जे कसणारे लोक होते, कुळवाडी होते, कुणबी होते किंवा त्या ठिकाणी असलेले मजूर होते, त्यांना शेतीची मालकी मिळावी म्हणून बाबासाहेब मुंबई विधिमंडळामध्ये लढले. त्याचंच रूप म्हणजे पुढे कुळ कायदा झाला आणि वेगवेगळ्या समाज घटकांना जमिनीची मालकी मिळाली. हे बाबासाहेबांचे उपकार. 1928 साली बाबासाहेब आंबेडकर आमदार असताना त्यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडला आणि स्टार्ट साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमायला लावली. त्या कमिटीचा 5 मार्च 1930 अहवाल आला, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्वतः भाग घेतला आणि असं सांगितलं की 3 समाज घटकांना संरक्षण मिळालं पाहिजे. एक शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती, दुसरा ST म्हणजे अनुसूचित जमाती आणि तिसरा ओबीसी. ओबीसी हा प्रवर्गच बाबासाहेब आंबेडकरांनी जन्माला घातला. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये 340व्या कलमापासून या समाजासाठी सर्व प्रकारचे अधिकार देण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची 2 वैशिष्ट्ये आपण लक्षात घेऊया.
46 साली त्यांनी हू वेअर दे शूद्राज नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये ओबीसींची जनगणना झाल्याशिवाय ओबीसीना न्याय मिळणार नाही हे सांगितलं, जे आत्ता महत्वाचं आहे. आजही जनगणना चालू आहे आणि मला असं वाटतं की बाबासाहेब आपल्याला दिसत आहेत. 51 साली त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तो 5 कारणांनी दिला. त्यातलं दुसरं कारण ओबीसींसाठीचं होतं. बाबासाहेबांच्या अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचं 8वं प्रकरण आदिवासी आणि भटके विमुक्त यांच्यावरचं आहे. बाबासाहेबांनी जो पक्ष स्थापन केला त्याला कामगारांचं स्वतंत्र मजूर पक्ष असं नाव दिलं होतं. अल्पसंख्याकांबद्दल एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, कामगार, शेतकरी अशा असंख्य समाज घटकांसाठी बाबासाहेबांचं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सारेच बाबासाहेबांचे लाभार्थी आहोत. खरं तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अगदी एका वाक्यात सगळ्यांना काय सांगाल सर? कारण की तुम्ही जसं सांगितलं की त्यांना जगण्याची गरज आहे, त्यांचे विचार काय सांगाल? मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या भारतीयांना जगण्याचा एक अभिनव मार्ग दिला. परंपरा आणि परिवर्तनाचा मेळ घालून आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या देशानं महासत्ता झालं पाहिजे, पण त्यासाठी आधी जातीपातींची जळमटं झटकली पाहिजेत. पुरुष सत्तेचं राजकारण सोडून स्त्रियांना बरोबरीनं जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थान मिळालं पाहिजे आणि सर्व प्रकारच्या विषमतांच्या केंद्रांवर हल्ला करत करत हातात हात घालून गोळ्या मेळ्यानं, बहीणपणानं आणि भाऊपणानं आपण प्रगती केली पाहिजे. जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं असलं आणि नेतृत्व करायचं असलं तर इथून पुढच्या काळामध्ये गुणवत्ता 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 आणि कष्ट कष्ट आणि कष्ट हाच बाबासाहेबांचा संदेश आहे. वा, खरंच तुमचा हाच संदेश आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत गुणवत्ता आणि कष्ट जे बाबासाहेबांचे विचार आहे ते आपल्याला जगण्याची गरज आहे. पुन्हा एकदा त्याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आजचा आपला विषय खूप मोठा आहे. पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही ईमेलवरही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सर, खरं तर तुम्ही इथे आलात. आज त्यांचे विचार, त्यांच्याबद्दल जे नव्याने आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. मलाही अतिशय आनंद वाटला की सखी सह्याद्रीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या या विचारांना आपण उजाळा देऊ शकलो. मी तुमचे आभार मानतो. खरंच भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. असेच बसून राहा.